धसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे. बजरंग सोनवणेंना सुद्धा पूर्णपणे मतदान निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे. हे सर्व सहाय्य करताना धसांना वाल्मिक कराड हे हवे होते, पण आता जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांची काही गोष्टी होत्या की त्यांना सुरेश धसांना त्यांच्या काही इच्छा होत्या, त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे होण्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत. आणि त्यांनी टार्गेट आपल्या 2 मंत्र्यांना करण्यासाठी, त्यांनी त्या 2 मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अण्णांना संपवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी पूर्ण म्हणजे हे राजकीय हेतूतून आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे. पहिल्यांदा जसं तुम्ही मागणी केली दमानियाची ऐकून पूर्ण एसआयटी ची टीम बदलली, तशी माझी सुद्धा आज तेलीची बदली एसआयटीचे प्रमुख बसवणार तेलीची बदली. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा हे जे धसचे जे नातेवाईक आहेत, जे त्यांनी आज एसआयटीच्या ह्याच्यावर आणून बसवलेले आहेत, ते पूर्णला पूर्ण 8 लोक बदलून तिथं व्यवस्थित जे कायदा सुव्यवस्था जे सांभाळणारे नातेवाईक तर नकोच तिथं, कोणाचेच नातेवाईक नको तिथं. तरी सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून जे काही व्यवस्थित आहे त्या व्यवस्थितपणा त्यांनी करावा. आणि एकमेकांचं सांगून जे माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून म्हणजे कुठंतरी कसं तरी धागा जोडून जे आज एसआयटीचे लोक आहेत किंवा जीसीआयडीचे लोक आहेत ते काही करू शकतात. आज कायदा त्यांच्या हातात आहे, ते कुठलाही संदर्भ कुठेही जोडून त्याचा एखाद्या व्यक्तीला बळीचा बकरा करू शकतात. आणि तोच प्रकार माझ्या नवऱ्यासोबत चालू आहे. तर माझी एवढीच इच्छा आहे की एसआयटीचे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे बदलले जावे. आज उद्याच्या उद्या ते जर नाही बदलले गेले आणि उद्या जर त्यांचं ऐकून जर माझ्या नवऱ्या उद्या कुठले गुन्हे दाखल झाले तर उद्या आम्ही आज निवेदनच दिल्यासारखं देतोय की उद्या आम्ही पूर्ण रोडवर चक्काजाम उद्या करणार आहोत.